दरम्यान मनोज जरांगे हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडाकडे रवाना झालेत। रायगडावरती पोहोचलेल्या मराठा तरुणांशी संवाद साधलाय विनायक पाटील यांनी। त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया। मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांना यश मिळाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती येणार आहे आणि रायगडावरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर ते नतमस्तक होणार आहे आणि त्यासाठी इथं या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे आणि मोठ्या संख्येने आता मराठा बांधव सुद्धा इथं उपस्थित व्हायला लागलेले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी काही मराठी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा। सर, काय म्हणाल, यश मिळालंय तुम्हाला? हो, आता यश मिळालंय तुर्ता, त्यासाठीच आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला पाटलांसोबत आलोय। त्यांनी जो आदेश दिला की आता आपल्याला रायगडावर दर्शनाला जायचंय, त्यासाठी आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे पाटलांच्या ताफ्यासोबत। मी कोल्हापूरवरून आलोय सर। मला जरंगे साहेब आले त्यामुळे मी दर्शनासाठी इकडे आलोय रायगडवर। तर दर्शन घ्यावं असं म्हणून तर जरंगे साहेब आलेत म्हणून इकडे आलोय मी सर। पुढे घ्या सर। काय यश मिळालेलं सगळ्यांना? यश मिळाले सर। सध्या तरी यश मिळाले, परंतु सगळं काही यश मिळालेलं नाही आणि ते पूर्ण यश मिळण्यासाठी आम्ही पाटलासोबत आहे। पाटील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार आहे आणि वेळोवेळी पाटलासोबत राहणार आहेत। आता जे काही यश मिळाले ते पूर्णतः म्हणता येणार नाही आपल्याला 100% मिळाले। आता 16 तारखेनंतर जो सरकारने सांगितलेलं की 16 तारखेनंतर क्युरेटिव्ह पिटिशनचा जो काही रिझल्ट आहे, निकाल आहे, त्याच्यानंतर कळेल। आणि पाटलांनी एक आदेश दिलेला आहे सर्वांना की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे। मराठ्यांसाठी आजपर्यंत कोणी झटलं नसेल, पण जरांगे पाटील साहेब आज झटलेले आहेत आणि त्यांनी आज आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले ते आम्हाला 50% तर मिळालेच आहे आणि इथून पुढे ते पुढचं पूर्ण मिळण्यासाठी जे आज झटत आहे त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि ते आम्हाला आरक्षण 100% मिळणारच आहे। मी रात्री न्यूज बघितली, जरांगे पाटील साहेब इथे येणार आहेत, तर मी रात्रीच इकडे आलो। आम्ही मुंबईला आझाद मैदानमध्ये त्यांची भेट होऊ शकली नाही आमची आणि आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत। आम्हाला एक जवळजवळ साहेबांनी 2 करोड मराठा आरक्षणामध्ये टाकलेला आहे आणि राहिलेल्यांना पण त्याच्यासाठी ते लढणार आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।